इंदापूरमध्ये मराठा समाजाने सुप्रिया सुळे यांचे बॅनर हटवलेत। सुप्रिया सुळे यांचा प्रचाराचा बॅनर तिथे लावला गेला होता आणि मात्र हा बॅनर आता तिथून हटवलेला आहे। मराठा समाजाने ही आक्रमक भूमिका घेतल्याचं इंदापुरात पाहायला मिळालंय। लोकसभेच्या दृष्टीने ठिकठिकाणी प्रचाराचे बॅनर लावले जातात। सुप्रिया सुळेंचा सुद्धा प्रचाराचा बॅनर हा इंदापुरात लावला गेला होता, मात्र इथल्या स्थानिक मराठा समाजाने हे बॅनर हटवलेले आहेत। ही दृश्य सध्या इंदापुरातली आपण बघतोय। राजकीय नेत्यांविषयीची मराठा समाजाची भूमिका ही अजूनही आक्रमक असल्याचं पाहायला मिळते। जे बॅनर होतं सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचं ते हटवण्यात आलंय। प्रतिनिधी संदीप बल्लाळ सध्या आपल्याशी जोडले गेलेत। संदीप, काय नेमकं घडलं त्या ठिकाणी ज्यामुळे असे बॅनर्स हटवले गेले? निश्चित रीती इंदापूरमध्ये बाबुळगाव येथे सुप्रिया सुळेच्या प्रचारार्थ बॅनर लावण्यात आले होते। त्यावेळी गावातील मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण आणि सगळे सोयरेच्या अधिसूचनेवरून आक्रमक होत गावामध्ये कोणीही प्रचाराला येऊ नये किंवा राजकीय नेत्यांनी प्रवेश करू नये। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही राजकीय नेत्यांना गावबंदी करणार आहे। तसेच कोणीही प्रचारासाठी किंवा कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी गावामध्ये येऊ नये अशी भूमिका घेत मराठा समाज आक्रमक होत त्यांनी बाबुळगावमध्ये इंदापुरातील बॅनर सुप्रिया सुळे यांचे प्रचारार्थ लावलेले बॅनर हे काढलेले आहेत। जी संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।